नर्मदे हर या ठिकाणी आम्ही पतई घाट या गावावरून निघाल्याच्या नंतर किनाऱ्याने चालत असताना बघू शकता तुम्ही मैयाचं पात्र रेवा मैया. रेवा मैया हे नाव का पडलं असेल तर आम्ही एक अंदाज लावला. हे बघा, ही रेवा जी आहे, ही जी वाळू आहे, ह्या रीतीवरून आम्ही एक अंदाज लावला की एवढी रीती आहे की आपण याचा विचारही करू शकत नाही. म्हणून कदाचित दुसरं नाव असं रेवा मैया यावरून पडलं असेल. कदाचित दुसरं कारणही असू शकतं, पण ते आणखी तरी आता माहिती नसल्यामुळे आम्ही ते सध्या तर काही उल्लेख करू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण अमरकंटकून निघाल्याच्या नंतर दक्षिण तटाला येत असताना हे मंदिर बघू शकता तुम्ही. हा एक सुंदर असा आश्रम आहे किनाऱ्यानी या ठिकाणी. आणि हा संगम आहे, पण नदीचं नाव पण माहीत नाही आहे. असो, नर्मदे हर, नर्मदे हर. बघू शकता मैयाचं पात्र. नर्मदे हर. अगदी सुंदर असं पात्र आहे. असा पगदंडी रस्ता असतो. नर्मदे हर या ठिकाणी पुरातन आणि प्राचीन मंदिर आहेत. आणि 12 महिने 24 तास या ठिकाणी रामचरितमानसचा पाठ चालू असतो. बघू शकता तुम्ही, ह्या मूर्त्या आहेत प्राचीन मंदिरातल्या. आणि भोलेनाथाचं मंदिर आहे, एकदम प्राचीन आहे. बघू शकता तुम्ही. नर्मदे या ठिकाणी नर्मदा मैयाचं मंदिर आहे. या ठिकाणी परिक्रमावासी आहेत. चाय की सीताराम. नर्मदे हर. आज आम्ही करोदी या गावामधून भोजन केल्याच्या नंतर निघाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही मैयाच्या किनाऱ्याने चालत आहोत. आणि मैयाच्या किनाऱ्याने चालत असताना आपण जर चालत आहोत आणि जर रस्ता सापडत नसेल तर काय करतात परिक्रमावासी, असं जर कोणाच्या मनात आलं तुम्ही बघू शकता. किनाऱ्याने चालताना कोणीही आपल्याला दिसत नाही आणि फक्त मैया आणि छोटीशी पाऊलवाट असते आणि त्या पाऊलवाटाने परिक्रमावासी चालत असतो. असा प्रसंग येतो की कदाचित एखादी नदी छोटीशी मैयाला मिळालेली आहे आणि त्यातून जाण्यासाठी काहीतरी साधनाची आवश्यकता असते. साधनाची आवश्यकता जरी नसली तरीसुद्धा माणसाच्या मनामध्ये विचार येतो की हे पाणी किती खोल असेल. असं पण वाटतं काही वेळेस चिखल किती असेल, हा विचार मनुष्य करत असतो आणि त्या ठिकाणी उभं राहतो. पाठीमागे पुढे बघितल्याच्या नंतर काहीही आपल्याला दिसत नाही आणि दिसत नसल्यामुळे ती नदी क्रॉस करण्याची हिंमत होत नाही. त्यावेळेस नर्मदा मैयाच्या नामाचा जयघोष केल्याच्या नंतर आणि 10 ते 5 मिनटं थांबल्याच्या नंतर कुणी आपल्याला त्या ठिकाणी येऊन रस्ता सांगत असतं. हा एक मैयाचा चमत्कारच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. ब्रह्मान घाटवरून निघाल्याच्या नंतर किनाऱ्याने चालत असताना हा नजारा आहे, तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर असं मैयाचं पात्र दृश्य. परिक्रमावासी चालत आहेत. अगदी
नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही 3 जण आलो. आता आम्ही 3 जण सोबत चालू की नाही. आम्ही 7 लोकच बनवतात. या ठिकाणी विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. सीताराम नर्मदे हर असा आश्रम आहे. सुंदर असं नियोजन आहे. सीताराम.